रविवारच्या दिवशी खवय्यांमध्ये हॉटेलमध्ये खवय्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते, परंतु सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स बंद करण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांना आले। कोळसा आणि इंडक्शनचे भाव वाढल्यामुळे पदार्थांच्या किमती देखील वाढलेल्या आहेत। त्यामुळे अनेक हॉटेल्समध्ये ग्राहकांनी पाठ फिरवली आहे। भांडूपमधील बगीचा रेस्टॉरंटमधील याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी। आज रविवारचा दिवस आहे आणि खरं तर रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अनेक फॅमिलीज असतात, त्या हॉटेलिंग करत असतात, रेस्टॉरंट्समध्ये जाऊन आपल्या विविध पदार्थांचा आहे तो आस्वाद घेत असतात। परंतु आपण जर परिस्थिती पाहिली आताची तर हे संपूर्ण हॉटेल रिकामी आहे। भांडूप स्टेशन परिसरातील बगीचा रेस्टॉरंट आहे आणि हे संपूर्ण हॉटेल रिकामी आहे, कारण की आखाती देशात जी युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा जो तुटवडा आहे तो निर्माण झालेला आहे आणि त्याचा फटका आहे तो या हॉटेल व्यवसायाला झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे, तेव्हा त्यानंतर कशा पद्धतीने हॉटेल चालवता तुम्ही? हम लोग ने 2-3 दिन तो होटल बंद रखा था। कल से कोयले का सगड़ी लाके हम लोग ने 20-25% थोड़ा आइटम चालू करके, थोड़ा मेनू रेडी करके हम लोग ने थोड़ा बिजनेस कर रहे हैं हम लोग। अच्छा, पण हे कोळसा असेल किंवा इंडक्शन असेल त्याचं पण आता मागणी वाढलेली आहे, किमतीत देखील वाढ झालेली आहे। मग हे अशा पद्धतीमध्ये तुमच्या मेनूमध्ये सुद्धा काही किमतींमध्ये वाढ झाली आहे का? नहीं, हम लोग ने मेनू तो नहीं बढ़ाया और आइटम ही नहीं बना पा रहे। 8-10 आइटम है वही हम लोग ने चालू रखे, थोड़ा बिजनेस कर रहे हैं हम लोग। अच्छा, किती नुकसान झालेलं आहे या संपूर्ण गोष्टींमुळे? कारण की दरवेळी हा पूर्ण हॉटेल भरलेलं असतं, आता सध्या काय परिस्थिती आहे, नुकसान किती झालं तुमचं? नुकसान तो होता है होटल लाइन में, इतना है कि सब होटल को एक दिन के खर्चे इतने ज्यादा होते कि पूछो मत, मतलब तो नुकसान तो बड़ा होता है। जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला आहे ते सामोरं जावं लागतंय। अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई।